मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा मुंबईतील मिठी नदी प्रकल्पात झालेल्या 65 कोटी घोटाळा प्रकरणी जास्त रकमेच्या घोटाळ्याची चौकशी करत आहे। या मिठी नदी कथित घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाची काल तब्बल 5 तास चौकशी केली। तपासादरम्यान पोलिसांनी केतन कदम आणि सह आरोपी जय जोशी यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासले, तेव्हा मोरियाचं नाव समोर आलं। दिनो मोरियाचा आरोपींशी काहीही संबंध आहे का याबाबत शोध सुरू आहे। दिनोला या व्यवहाराबद्दल काही माहिती होती का याची चौकशी काल केली गेली। दिनो मोरिया आणि त्याच्या भावाची तिसऱ्यांदा चौकशी करण्यात आली आहे। नदीतील गाळ साफ करण्याच्या नावाखाली बनावट बिलं बनवण्यात आल्याचं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आलंय। प्रत्यक्षात नदीतील गाळ किंवा कचरा काढण्यात आलाच नाहीये। या घोटाळ्यात बीएमसीचे 3 कर्मचारी आणि एका खासगी कंपनीच्या संचालकासह 13 जण आरोपी आहेत। अजूनही 11 जण फरार आहेत। अहवालानुसार बीएमसी अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने हा घोटाळा करण्यात आला होता। या प्रकरणात 2 अधिकाऱ्यांची भूमिका तपासली जाते। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया। प्रणाली, काल दिनो मोरियाची 5 तास चौकशी झाली, त्याचा या सगळ्या प्रकरणाशी संबंध आहे का, असेल तर तो कसा काय, या सगळ्या विषयी घडामोडी समोर येत असतानाच अनेक बाबींची सुद्धा उकल होते, काय सांगाल? अगदी खरं आहे। मी सध्या मुंबईच्या त्याच मिठी नदीवर आहे, ज्या मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या संदर्भातला हा भ्रष्टाचार आहे। खरं तर गेल्या 2 वर्षांचा हा संपूर्ण भ्रष्टाचार आपल्याला दिसून येतोय आणि आज सुद्धा मिठी नदीवर मी आले तेव्हा चित्र असंच आहे की खरंच मिठी नदी स्वच्छ केली जाते का, तिचा गाळ काढला जातो का। मी आता मिठी नदी माहीम कॉजवेला जिथं समुद्राला मिळते त्या ठिकाणी, आणि तिथे तुम्ही बघू शकता की सगळं कचऱ्याचं पूर्ण साम्राज्य पसरलेलं आहे। मिठी नदीचं पाणी जरी वाहतं असलं तरी त्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गाळ, अस्वच्छता आणि कचरा आहे हे आपल्याला दिसून येत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो भ्रष्टाचार जो झालेला आहे, या भ्रष्टाचारामध्ये कुंपणच शेत खाताना दिसतंय। मुंबई महानगरपालिकेचे 3 जे कर्मचारी आहेत त्या 3 कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी संगनमत करून हा संपूर्ण भ्रष्टाचार केल्याचं उघडकीस आलेलं आहे। जे कंत्राटदार कंपन्या होत्या त्या कंपन्यांनी मुळात गाळ काढलाच नाही। यंत्रसामुग्री जी दाखवली गेली ती यंत्रसामुग्री प्रत्यक्ष आणलीच गेली नाही। त्याचं भाडं मात्र मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं वसूल करण्यात आलं आणि जो गाळ काढलाच नाही तो टाकणार कुठेतरी ते टाकला असल्याचं दाखवण्यात आलंय। हा संपूर्ण भ्रष्टाचार मुंबई महानगरपालिकेच्या 3 कर्मचारी, त्याचबरोबर 5 कंत्राटदार कंपन्या आणि त्यांचे जे कर्मचारी आहे, संचालक आहे, यांनी मिळून केलेला असल्याचं उघडकीस आलेलं आहे। परंतु हा भ्रष्टाचार केवळ 65 कोटीचा नाही तर हा त्यापेक्षा जास्त कोटींचा आहे आणि फार पूर्वीपासून चालत आलाय असा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केलेला होता। त्यामुळे त्यांनी गेल्या 15 वर्षातल्या गाळ काढण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचा आणि संपूर्ण प्रोसेसचा शोध घेतला गेला पाहिजे असं म्हटलेलं होतं। त्यात दिनो मोरियाचं नाव आलेलं आहे, कारण हे जे 3 अधिकारी आहेत त्या 3 अधिकाऱ्यांपैकी 2 जे अधिकारी आहे यांचा कॉल लॉग जो आहे तो दिनो मोरियाच्या फोनवर दिसून येतो आहे, यांचे संभाषण झाल्याचं दिसून येत आहे। त्यात एक आरोप असा सुद्धा लावला जातोय की ज्या कंत्राटदार कंपन्या आहेत त्यापैकी काही कंपन्या ज्या आहे त्यांच्या मार्फत दिनो मोरियाला पैसे पाठवण्यात आलेले होते आणि याची संपूर्ण चौकशी जी आहे ती केली जाते। पण सगळ्यात महत्त्वाचं सुवर्णा, आता मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी न्यूज 18 लोकमतला एक एक्सक्लुझिव्ह माहिती दिलेली आहे। त्यांनी आरोप केलेला आहे की मुंबई महानगरपालिकेचे जे कंत्राट असतात ते दिनो मोरिया सारख्या जो कलाकार आहे ज्याचा खरं तर या सगळ्यांशी, नाले सफाईशी किंवा ओपन जिमशी काही संबंध नाही, असा दिनो मोरिया हा येतोच कसा मुंबई महानगरपालिकेमध्ये कंत्राटदार म्हणून, आणि जर तो येत असेल तर तो आदित्य ठाकरे यांचा मित्र आहे म्हणून तो येतो आहे। त्यामुळे मिठी नदीचा जो गाळ आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये दिनो मोरियाची जशी चौकशी केली जाते तशी आदित्य ठाकरेची सुद्धा ईडी यांनी चौकशी करावी अशी मागणी नितेश राणे यांनी केलेली आहे। बरोबर। धन्यवाद प्रणाली, आपण माहिती दिली त्याबद्दल। ज्याचा उल्लेख आता आमच्या प्रतिनिधी प्रणाली करत होत्या त्याच विषयीची बातमी। दिनो मोरियाचा आका आदित्य ठाकरे याचीही ईडीनं चौकशी करावी अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली आहे।
अभिनेता डिनो मोरिया याची चौकशी सुद्धा ईडीनं आणि ईओडब्ल्यूने केलेली आहे. त्यामुळे अभिनेत्याच्या जवळचे एक माजी मंत्री यांचा सुद्धा उल्लेख वारंवार या निमित्तानं होतोय, ज्यांची महापालिकेमध्ये बरेच कालावधी सरकार सुद्धा होतं, सत्ता सुद्धा होते. आपल्याला काय वाटतं या संपूर्ण प्रकरणात? एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये डिनो मोरिया असो, केतन कदम असो, ह्यांना त्या प्रक्रियेमध्ये कोणी आणलं? डिनो मोरिया एक कलाकार आहे, त्याला कोणी असे सांगितलं की बाबा, कोणी असं मार्गदर्शन केलं की तू बाबा मिठी नदीमध्ये असं असं टेंडर भर, मी तुला मदत करतो? कोणी त्याला मुंबई महापालिकेचे विविध टेंडर दिले? आदित्य ठाकरेंनी दिलेले जग जाहीर माहिती आहे. ओपन जिम पासून, मिठी नदीपासून सगळ्या टेंडर आज तेव्हाच्या महाविकास आघाडी असो किंवा अगोदर ह्यांची जेव्हा मुंबई महापालिकेमध्ये सत्ता होती तेव्हा हा डिनो मोरिया हा मातोश्रीची सून सारखाच वागायचा तो. म्हणून मी बोलतो ती मातोश्रीची सूनच आहे ती, कारण का त्याला सगळ्यांना डावलून एवढे चांगले तज्ज्ञ लोक आपल्याकडे आहेत जे मिठी नदीमध्ये अतिशय चांगलं काम करू शकतात. जगभरामध्ये आपण देशामध्ये आपण बघतो मोदीजींच्या माध्यमातून नद्या स्वच्छ करण्याचा मोठा कार्यक्रम सुरू आहे, तरी पण सगळे सोडून तुम्हाला डिनो मोरियाच भेटतो. आणि म्हणून डिनो मोरियाला आणणारा कोण आहे, डिनो मोरियाचा आका कोण आहे, तो मातोश्रीमध्ये 3ऱ्या माळ्यावर बसतो. आणि म्हणून डिनो मोरियाची चौकशी करत असताना डिनो मोरियाला आणणारा जो व्यक्ती आहे त्याला खरं म्हणलं तर त्याची पण चौकशी झाली पाहिजे, त्यालाही ईडी ईओडब्ल्यूने बोलवलं पाहिजे. शेवटी ही सगळी जी लोक आहेत, डिनो मोरिया, केतन कदम, तो गोम्स नावाचा एक व्यक्ती होता, असंख्य ही जी काही नाईट लाईफ गँग ज्याला आपण आता फार प्रसिद्ध झालेली आहे नाईट लाईफ गँग, जी नाईट लाईफ गँग रिझवी कॉलेजच्या मागे बसून महाविकास आघाडीच्या काळात डिनो मोरियाच्याच घरी बसून जे काही कार्यक्रम असायचे वाईनच्या ग्लासवर, ते सगळे हे मुंबईची वाताहत त्याच्यामुळेच झालेली आहे.